नमस्कार. तुम्ही स्वीटकॉर्न भेळ तर बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण अशी स्वीटकॉर्न भेळ तुम्ही कधी खाल्लीही नसेल किंवा बनवलीही नसेल. चला मग पटकन बनवायला घेऊया. तर त्यासाठी 2 वाटी मीठ आणि हळद टाकून उकडलेले स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकायचा, एक छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकायचा, 2 चमचे खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकायचे, अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, एक छोटा चमचा बटर टाकायचं. सोबतच 1 चमचा पुदिना कोथिंबीरची चटणी टाकायची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण जी यामध्ये पुदिना कोथिंबीरची चटणी टाकलेली आहे, त्यामुळे भेळ अतिशय टेस्टी तयार होते, त्यामुळे नक्की टाका. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं फरसाण टाकायचं, अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा. तुम्ही फरसाणच्या ऐवजी यामध्ये बारीक शेवही टाकू शकता किंवा आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. तर 5 मिनिटांमध्ये तयार होणारी चटपटीत स्वीटकॉर्न भेळ तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.